नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला 7410099900 या नंबरवर कॉल करून तुमच्या शंका विचारू शकतात. मित्रांनो, आपल्याकडे एमपीसी असेल, यूपीएससी असेल, बँकिंग असेल, वेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व एक्झामचं ऑनलाईन मार्गदर्शन केलं जातं. मित्रांनो, प्रवीण अकॅडमीचं अजूनही काही लोकांनी ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून ठेवा, जे तुम्हाला टीचिरा नावाने सापडेल. आपण मित्रांनो इयर वाईज प्रत्येक वर्षानुसार इतिहास कसा बदलत गेलेला आहे, आधुनिक इतिहास इयर वाईज आपण काय करत आहोत मित्रांनो, डिस्कशन करत आहोत. प्रत्येक वर्षानुसार आपण इतिहासाच्या बाबतीत काय करत आहोत, चर्चा करत आहोत. आज आपलं टार्गेट आहे मित्रांनो 1908 पासून. कुठून टार्गेट आहे मित्रांनो आपलं 1908 पासून काय काय घडलं. 1908 मागच्या व्हिडिओमध्ये 1885 पासून ते 1908 पर्यंत आले होते आपण. आता 1908 पासून पुढे आपल्याला जवळजवळ 2024 पर्यंत जायचं आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर सुद्धा आपण एक सिरीज चालू करणार आहोत. तर मग 1908 मध्ये काय घडलं ते आपण डिस्कशन करूया मित्रांनो. काय करणार आहोत, 1908 मध्ये काय घडलं ते डिस्कशन करणार आहोत. याची पीडीएफ हवी असेल तर किंवा एक्स्ट्रा जे टॉपिक लिहून देतोय ऍप्लिकेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला याची पीडीएफ काय होईल मित्रांनो, भेटून जाईल. मग मित्रांनो 1908 मध्ये काय घडलं बघा. सर्वात महत्वाचं म्हणजे दरवर्षी काँग्रेसची अधिवेशन भरत होती. ज्या वर्षी नाही भरलं त्या वर्षी मी तुम्हाला सांगेन. पण 1908 मध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं मित्रांनो मद्रासमध्ये. कुठे भरलं मित्रांनो, मद्रासमध्ये. आणि रासबिहारी घोष हे काय झाले, अध्यक्ष झाले. रासबिहारी घोष नाही मित्रांनो, हे क्रांतिकारक होते. रासबिहारी बोस हे काय होते, क्रांतिकारक होते. हे काय होते, क्रांतिकारक होते. तुम्ही मग गदर संघटना ऐकली असेल, आझाद हिंद सेना ऐकली असेल, यांच्यामध्ये यांचं योगदान आहे रासबिहारी बोसचं. मग 15 मध्ये भारत सोडून पलायन केलं, जपान गेले. हे रासबिहारी घोष आहेत मित्रांनो. हे रासबिहारी कोण आहेत, घोष आहेत. हे बेसिकली पॉलिटिशियन होते. रासबिहारी बोस हे काय होते, क्रांतिकारक होते. हे काय होते मित्रांनो, क्रांतिकारक होते. लक्षात येते मला काय म्हणायचं, क्रांतिकारक होते. सो दोघांमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. तर मग 1908चं काँग्रेसचं जे अधिवेशन होतं मित्रांनो मद्रास या ठिकाणी भरलं. कुठं भरलं मित्रांनो, मद्रास या ठिकाणी भरलं. आणि रासबिहारी घोष काय होते, अध्यक्ष होते. रासबिहारी घोष काय होते, अध्यक्ष होते. 1907 नंतर पुन्हा दुसऱ्यांदा ते काय झाले, अध्यक्ष झाले. म्हणजे 7चं पण आणि 8चं पण अध्यक्ष कोण होते, रासबिहारी घोष होते मित्रांनो. कोण होते, रासबिहारी घोष होते. मग आता या अधिवेशनात काय घडलं, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही की 1907चं सुरत अधिवेशन ऐकलं असेल तुम्हाला. 1907चं कोणतं अधिवेशन ऐकलंय मित्रांनो, सुरत अधिवेशन ऐकलंय. मागच्या लेक्चरमध्ये आपण ते बघा डिटेल केलेलं आहे. सुरत अधिवेशनामध्ये फूट पडली मित्रांनो जहाल आणि मवाळांमध्ये. कोणाकोणामध्ये फूट पडली होती, जहाल आणि मवाळांमध्ये. कशी पडली होती डिटेल सांगितलेलं आहे. लाल बाल पाल या तिघांना काँग्रेसमधनं काय दिलं होतं, हाकलून दिलं होतं, काढून टाकलं होतं. कोणी, मेहता आणि गोखलेंनी. गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता. ठीक आहे, गोखले आणि कोण, मेहता. ही जी दोन लोक होती ही मवाळ गटामध्ये होती. याच्यामध्ये एक दिनेश वाचा पण होते. आणि जहालांमध्ये हे 3 नावं महत्वाचे आहेत. लाल बाल पाल ही 3 नावं महत्वाचे आहेत. तर या काँग्रेसच्या ज्या मवाळ गटाने होतं, जे मवाळ गट होता, ठीक आहे, त्याच्यामध्ये मेहता आणि गोखले प्रमुख होते. मेहता आणि गोखले काय होते, प्रमुख होते. परत एकदा सांगतो, त्यांनी लाल बाल पाल, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक, लाल बाल पाल, या तिघांना काय केलं होतं, काढून टाकलं होतं. येते लक्षात मला काय म्हणायचं. मग सुरतमध्ये काँग्रेसमध्ये फूट पडली होती. आणि या तिघांना पुढे बऱ्याच गोष्टी झाल्या. 1908 मध्ये टिळकांना लगेच जेल झाली होती. 1908 मध्ये टिळकांना जेल झाली. आपण ते पुढे डिस्कस करणार आहोत. मग आता 1908 मध्ये काय घडलं ते आपण बाबतीत आहोत. बघा काय घडलंय. 7 मध्ये सुरत अधिवेशनामध्ये काँग्रेसमध्ये काय पडली होती, फूट पडली होती. एप्रिल मध्ये मवाळ नेत्यांनी अलाहाबाद येथे बैठक घेऊन काँग्रेसच्या वतीने नवा मसुदा तयार केला. काँग्रेसच्या वतीने मवाळांनी काय केला होता, नवा मसुदा तयार केला होता. मवाळांचे 2 प्रमुख नेते कोण होते, मेहता आणि गोखले. कोण होते, मेहता आणि कोण, गोखले. मग सांगा, मेहता म्हणजेच काय, फिरोजशाह मेहता आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी नवा मसुदा तयार केला. आणि जहालांना काँग्रेसमध्ये कार्य करता येणार नाही असं सांगण्यात आलं. 1908 मध्ये जहालांना सांगितलं कोणत्याही जहालांना काँग्रेसमधनं काय करता येणार नाही, काम करता येणार नाही, अशी भूमिका कोणी मांडली, मवाळांनी मांडली. 3 तर जहाल आधीच काढले होते मागच्याच वर्षी म्हणजे 7 मध्ये. कोण कोण, लाल बाल पाल अशी तरतूद केली. तसंच सुरतच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला. सुरतच्या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलं होतं, सुरतच्या निर्णयामध्ये काय सांगण्यात आलं होतं, लाल बाल पाल यांना काँग्रेसमधनं काय करून टाकण्यात आलं होतं, लाल बाल पाल यांना काँग्रेसमधनं काय करून टाकण्यात आलं होतं, काढून टाकण्यात आलं होतं. लाला लजपतराय असतील, बिपिनचंद्र पाल असतील आणि बाळ गंगाधर टिळक असतील. बाळ गंगाधर टिळक म्हणजेच कोण, लोकमान्य टिळक म्हणजेच कोण, वामन गंगाधर टिळक. ओरिजिनल नाव काय त्यांचं, वामन गंगाधर टिळक. ठीक आहे मित्रांनो. सुरत अधिवेशनामध्ये या तिघांना काढून टाकलं. त्याचा शिक्कामोर्तब 1908 मध्ये अलाहाबाद येथे करण्यात आला. कुठं करण्यात आला मित्रांनो,
मित्रांनो अलाहाबाद येथे करण्यात आला. क्लिअर आहे इथपर्यंत. मग पुढे काय झालं बघा, अलाहाबादच्या पूर्वीच्या घेतलेल्या आता जहाल आणि मवाळांमध्ये फूट का पडली होती, जहाल आणि मवाळांमध्ये फूट का पडली होती, तुम्ही ऐकलं असेल, तुम्ही वाचलं असेल, जहाल आणि मवाळांमध्ये फूट का पडली होती 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये, कारण की 1906 मध्ये बंगालची फाळणी झाली. आठवतं 1906 मध्ये काय झाली होती, बंगालची फाळणी झाली होती. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल वेगळं करण्यात आले होतं. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल काय करण्यात आलं होतं, वेगळं करण्यात आलं होतं. पूर्व बंगाल म्हणजे आजचा पाकिस्तान, पश्चिम बंगाल म्हणजे आजचा पश्चिम बंगाल, त्याचं आता नवीन नाव पण झालेलं आहे बांगला. ठीक आहे. तर मग पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगालची फाळणी झाली होती. याच्या विरोधात वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. कोणतं आंदोलन सुरू झालं होतं हे तुम्ही ऐकलं असेल, भंग आंदोलन सुरू झालं होतं. वंगभंग आंदोलनामध्ये किती गोष्टी होत्या, 4 गोष्टी होत्या. कोणकोणत्या गोष्टी होत्या, स्वराज मिळवायचं होतं. काय मिळवायचं होतं, स्वराज. त्याच्यानंतर स्वदेश, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, अशा 4 गोष्टींचा काय होता, समावेश होता. आणि जहालांना वाटत होतं या 4ही गोष्टी आपण संपूर्ण भारतात अप्लाय करू, इंग्रजांना करो की पळो करून सोडू, असं जहालांना वाटत होतं. मवाळांचं काय म्हणणं होतं, नाही ह्या 4 गोष्टी फक्त आपण बंगालमध्ये अप्लाय करू, म्हणून जहालांना काढून टाकलं. हे कारण पण होतं, अजून अनेक कारण होती, पण हे एक महत्वाचं कारण होतं. मग पूर्वी घेतलेल्या बहिष्कारने राष्ट्रीय शिक्षणाचे निर्णय वगळून म्हणजेच स्वदेश निर्णय आर्थिक विकासाच्या हेतूने कायम ठेवण्यात आला. म्हणजेच मवाळांनी काय केलं, स्वदेशीची चळवळ हाती घेतली, मात्र बहिष्कारने राष्ट्रीय शिक्षणाचा निर्णय घेतला नाही. बहिष्कार विदेशी मालांवर बहिष्कारने राष्ट्रीय शिक्षणाचा निर्णय घेण्यात आला. आणि कोणाकडनं, मवाळांकडनं. मग मवाळांकडनं काय घेण्यात आला, फक्त मवाळांकडनं कोणकोणता निर्णय घेण्यात आला, स्वदेश. फक्त कोणता निर्णय घेण्यात आला, स्वदेशाचा अप्लाय करू आपण, मात्र बहिष्कार करायचा नाही. परकीय मालावर राष्ट्रीय शिक्षणाचा पण काही उद्देश नाही, कारण की मवाळ जे होते ते 90% उच्च शिक्षित होते. 90% काय होते, फाडफाड इंग्लिश बोलायचे, उच्च शिक्षित होते. त्यांच्या विचारसरणीवरती इंग्रजांचा प्रभाव होता. त्यांच्या विचारसरणीवर कोणाचा प्रभाव होता, इंग्रजांचा प्रभाव होता. कंपॅरेटिव्हली जहाल हे कमी शिक्षित होते. कोणाच्या मानाने, मवाळांच्या मानाने. समजते. मग जहालांनी फक्त कोणाचा पुरस्कार केला, स्वदेशचा पुरस्कार केला. बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण हे मुद्दे काढून टाकले, वगळून टाकण्यात आले. हे मुद्दे काय करण्यात आले, वगळून टाकण्यात आले. स्वदेशीचाच फक्त काय करण्यात आला, पुरस्कार करण्यात आला. मी जे टॉपिक सांगतोय, जे लिहून देतोय ते IMP आहे, त्याच्यावरचे पुन्हा प्रश्न आधुनिक इतिहासामध्ये विचारले जातात. चला पुढे जाऊया. मग 1908 मध्ये काय घडलं बघा. आता महत्वाचं आहे, त्यानंतर तसेच ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वयंशासनाचा अधिकार मिळवणे हे राष्ट्रीय शिक्षण काँग्रेसचे अंतिम उद्दिष्ट असून ती पूर्तती सनदशीर मार्गाने अवलंब करण्यात जाहीर करण्यात आलं. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वयंशासन म्हणजेच काय, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत राज्य इंग्रज करतील, कारभार आपण करायचा. राज्य कोण करतील, इंग्रज करतील. शासन कोण, कारभार कोणी करायचा, भारतीयांनी करायचं. स्वयंशासन, डोमिनंट स्टेट म्हणतो आपण त्याला. काय म्हणतात, डोमिनंट स्टेट म्हणतात त्याला. काय म्हणतात, डोमिनंट स्टेट म्हणतात. ठीक आहे. बऱ्याच राज्यांना, देशांना डोमिनंट स्टेटचा दर्जा मिळत आला होता. साम्राज्याअंतर्गत स्वातंत्र्य मिळालं होतं. त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया होता, न्यूझीलंड होता, कॅनडा होता. ठीक आहे. ही देश जी होती ती डोमिनंट स्टेटची राज्य होती, म्हणून तुम्ही त्यांचा झेंडा जर बघाल, तुम्ही ऑस्ट्रेलियाचा झेंडा बघाल, इंग्लंडचा झेंडा, कॅनडाचा झेंडा बघाल, देन न्यूझीलंडचा झेंडा बघाल. न्यूझीलंडचा झेंडा 2 वर्षापूर्वी चेंज झालेला आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये अजूनही इंग्लंडचा झेंडा कोपऱ्याला तुम्हाला दिसेल. युनियन जॅक म्हणतात. इंग्लंडच्या झेंड्याला काय म्हणतात, आपला जसं तिरंगा आहे तसं इंग्लंडच्या झेंड्याला काय म्हणतात, युनियन जॅक म्हणतात. सो युनियन जॅक अजूनही कोपऱ्याला तुम्हाला दिसेल. कोणाकोणाच्या, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा देशांमध्ये दिसेल. ठीक आहे. तर मग काँग्रेसने काय सांगितलं, आपलं अंतिम उद्दिष्ट काय असावं, डोमिनंट स्टेट हे असावं. आणि ते पण आपण कशा मार्गाने मिळवायचे, सनदशीर मार्गाने मिळवायचे. आता सनदशीर मार्ग म्हणजेच आंदोलन करायचे नाहीत, फक्त मागण्या करायच्या. इंग्रजांपुढे काय करायच्या, मागण्या करायच्या. सदर काँग्रेसची नवीन घटना या अधिवेशनात अंमलात आणण्यात आली. काँग्रेसची एक स्वतंत्र घटना तयार करण्यात आली आणि ती या अधिवेशनात काय करण्यात आली होती, अंमलात आणण्यात आली होती. मद्रास अधिवेशन, रासबिहारी घोष या अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. 1908 मध्ये. तुम्हाला 1885 पासून प्रत्येक अधिवेशनामध्ये काय काय घडलं, अध्यक्ष कोण होते, सर्व डिटेल माहिती पाहिजे. मागच्या व्हिडिओमध्ये 1885 पासून ते 1906 पर्यंत आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, 1907 पासून 8 पासून तर पुढे जाणार आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत. हे टॉपिक जे लिहून देतोय ते एक्स्ट्रा इम्पॉर्टन्स आहेत. चला मग आता पुढे काय घडलं की काँग्रेसची घटना कोणत्या अधिवेशनात घेण्यात आली, मग काँग्रेसची घटना कोणत्या अधिवेशनात घेण्यात आली, ठीक आहे, कोणत्या अधिवेशनात घेण्यात आली की 1908च्या अधिवेशनात घेण्यात आली. ठीक आहे. 8च्या अधिवेशनात काय घेण्यात
आली. क्लिअर आहे इथपर्यंत? चला पुढे जाऊया आपण. पुढचा बघा. आता इथंच काय झालं, 2 मे 1908 ला, ठीक आहे, 2 मे 1908 ची गोष्ट आहे. काय मित्रांनो, 2 मे 1908 ची गोष्ट आहे आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्सवामध्ये ठीक आहे, तर गांधी टिळकांनी काय म्हटलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी घोषणा केली. ठीक आहे, तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा केव्हा केली? 2 मे 1908 ला केली टिळकांनी. ठीक आहे, स्वराज इज माय बर्थ राईट अँड आय शाल हॅव इट. ठीक आहे, तर अशी घोषणा टिळकांनी केलेली होती. तुम्हाला माहित असेल की शिवजयंती असेल किंवा गणपती उत्सव असतील, लोकमान्य टिळकांनी चालू केलेली आहेत. ही आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, मागच्या लेक्चर मध्ये शिकलेलो आहोत. 1893 तुम्ही बघाल तर 1893 शिवजयंती, बरोबर आहे. आता मी त्या मुद्द्यावर पडत नाही, त्या वादावर पडत नाही. शिवजयंती लोकमान्य टिळकांनी चालू केली की महात्मा फुलेंनी चालू केली. ठीक आहे, 1893 आणि 1895. ठीक आहे, तर हे दोन, एक शिवजयंती आणि एक काय, शिवजयंती आणि गणेश उत्सव. ठीक आहे, तर अशी चालू केली. त्याच्यानंतर एक दुर्गा पूजा पण कोणी चालू केली माहिती आहे ना? दुर्गा पूजा कोणी चालू केली? मागचा व्हिडिओ बघा, मला कमेंट करून सांगणार दुर्गा पूजा कोणी चालू केली भारतामध्ये. ठीक आहे, भारतामध्ये दुर्गा पूजा कोणी चालू केली हे तुम्ही मला काय करणार मित्रांनो, मागच्या लेक्चर मध्ये कमेंट करणार आहात. ठीक आहे, चला चालायचं पुढे. बरं, मग आता इथपर्यंत क्लिअर आहे, कन्फर्म आहे की 2 मे 1908 ला गांधीजी झाले, टिळकांनी घोषणा केली. गांधीजी आफ्रिकेत होते तेव्हा 1908 ला. ठीक आहे, तर मग टिळकांनी घोषणा केली काय की स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे तो मी मिळवणारच अशी घोषणा केली. ठीक आहे, अजून एकदा अशी घोषणा केली त्यांनी, ती पुढे आपण डिस्कशन करूया. चला पुढे जाऊया मित्रांनो. आणि मग याच काळामध्ये क्रांतिकारी गट सुद्धा सुरू झाले. 1908 मध्ये अलीपूर बॉम्ब कट सुरू झाला. काय झालं मित्रांनो, अलीपूर बॉम्ब कट खटला बनवण्यात आला. याला माणिकतोड खटला पण असं म्हणतात. आपण या खटल्याबद्दल पुढे शिकणार आहोत डिटेल. ठीक आहे, मग बघा आता काय झालं की कलकत्त्यामध्ये काय झालं, कलकत्त्यात या ठिकाणी बॉम्ब बनवण्याचा सोडून दिलेल्या अवस्थेत कारखाना सापडला इंग्रजांना काय सापडला, कलकत्त्यामध्ये बॉम्ब बनवण्याचा सोडून दिलेला कारखाना सापडला असा आरोप ठेवून अरविंद घोष यांना प्रमुख आरोपी घोषित करण्यात आला. अरविंद घोष हे सुरुवातीला मवाळ होते. अरविंद घोषच्या बाबतीत लक्षात ठेवायचं, सुरुवातीला काय होते, मवाळ. हा प्रश्न येऊन गेलेला आहे एमपीसी मध्ये. सुरुवातीला काय होते, मवाळ होते. नंतर त्यांची विचारसरणी कशी झाली, जहाल. मग खालीलपैकी कोणता नेता आधी मवाळ होता नंतरून जहाल झालेला आहे? तर नाव काय लक्षात ठेवायचं, अरविंद घोष. कोणाचं नाव लक्षात ठेवायचंय, अरविंद घोष. क्लिअर आहे, अरविंद घोष. आता कन्फ्युजन व्हायचं नाही. रासबिहारी घोष वेगळे, अरविंद घोष वेगळे. नावामध्ये जरी थोडं साम्य असलं तरी वेगवेगळे आहेत. रासबिहारी घोष काँग्रेसचे अध्यक्ष होते, हे अरविंद घोष आहेत, हे क्रांतिकारक होते. सुरुवातीला हे पण मवाळ होते, नंतर काय झाले, जहाल झाले. तर यांना आरोप ठेवण्यात आला. ठीक आहे, आणि यांना आरोप ठेवल्यानंतर त्यांच्या विरोधात साक्ष म्हणून, आता अरविंद घोषच्या विरोधात साक्ष द्यावी म्हणून दुसऱ्या क्रांतिकारकांना किंवा दुसऱ्या जहाल नेत्याला पकडण्यात आलं. कोणा झालं, बिपिनचंद्र पाल यांना दबाव आणला गेला. कोणावर दबाव आणला गेला, बिपिनचंद्र पाल. लालबाल पाल तुम्ही ऐकलं असेल. तिघांना इंग्रजांना एक एक करून कट बाजूला सारायचं होतं इंग्रजांना, आणि त्यांनी साक्ष दिल्याचा नकार दिला. म्हणून बिपिनचंद्र पाल यांना काय दिली, 6 महिन्याची काय झाली आहे, शिक्षा झालेली आहे. 6 महिन्याची काय झाली, शिक्षा झाली. टिळकांना सुद्धा 1908 मध्ये टिळक 1908 ते 1914 टिळक कुठे होते, मंडाले जेलमध्ये होते. कोणत्या जेलमध्ये होते, मंडाले जेलमध्ये होते. आठवत असेल तुम्हाला. 1908 ते 1914 या काळात कुठे होते, मंडाले जेलमध्ये होते. त्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला होता. 1908 मध्ये बिपिनचंद्र पाल यांना पण 6 महिन्याची काय झाली, शिक्षा झाली. का, अरविंद घोष यांच्या विरोधात साक्ष द्यावी, अरविंद घोष यांच्या विरोधात काय द्यावी, साक्ष द्यावी, असं त्यांच्यावर दबाव आणला गेला. मात्र बिपिनचंद्र पाल यांनी तसे केलं नाही, म्हणून 6 महिने त्यांना काय झाली, शिक्षा झाली. आणि मग आता बघा काय झालं होतं, बरेंद्र कुमार घोष हे आहेत, अरविंद घोष, अशा एकूण 37 क्रांतिकारांना अलीपूर खटला चालवण्यात आला होता. आणि यांना वेगवेगळ्या शिक्षा सुद्धा झालेल्या होत्या. ठीक आहे, यांना वेगवेगळ्या काय झाल्या होत्या, शिक्षा झाल्या होत्या. आता मग 1908 मध्ये चालू आहे. आणि आता अशा वेळेस अरविंद घोष असतील जे क्रांतिकारक होते, बरोबर आहे. यांचे वकील कोण होते, CR दास, चित्तरंजन दास. कोण आहेत, चित्तरंजन दास. माहित असेल तुम्हाला, काँग्रेसचा महान लीडर झाला पुढे, ज्याने वेगळ्या काँग्रेसमधनच वेगळ्या स्वराज्य पार्टीची स्थापना केली. आपण पुढे 24-25 1923-24 शिकू, त्यावेळेस लक्षात ठेवणार आहोत. स्वराज्य पार्टीची स्थापना केली. कोणी, चित्तरंजन दास. त्यांना CR दास पण म्हणतात. यांना दुसरं नाव काय, देशबंधू. CR दास यांना काय म्हणतात, देशबंधू म्हणतात. क्लिअर आहे. यांच्याच नावाने भारताचा पहिला रेल्वे कारखाना आहे, चित्तरंजन रेल्वे कारखाना. क्लिअर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे.
चला चालायचं मग. तर मग पुढे काय झालं की अरविंद घोष यांना देशबंधू म्हणतात, माहित असेल तुम्हाला. आणि दीनबंधू कोणाला म्हणतात? ज्या माणसाने नाटक लिहिली होती, आठवतं? दीनबंधू कोणाला म्हणतात? एक्स्ट्रा टॉपिक सांगतोय, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं. देशबंधू आणि दीनबंधू या शब्दांवर कन्फ्युजन असतं. दीनबंधू एक व्यक्ती होऊन गेला, अँड्रू व्हाईट, अँड्रू फ्रेझर व्हाईट. ठीक आहे, या माणसाने नीलदर्पण नावाची नाटक लिहिलेली आहे. नीलदर्पण, नील मी वेगळं लिहितोय. नील काय लिहितोय मी? काय नाटक लिहिलेली आहे या माणसाने? नीलदर्पण नावाची नाटक लिहिलेली आहे. नीळ आंदोलन तुम्हाला ऐकलं असेल. ठीक आहे, 2 नील आंदोलन आहेत. ठीक आहे, नीलदर्पण नावाची काय लिहिली? या दीनबंधूने नाटक लिहिलेली आहे. आता मग काय झालं? अरविंद घोष यांचे वकील कोण होते? चित्तरंजन दास होते. यांनी 1 वर्षानंतर यांना दोषमुक्त केलं. कोणाला? अरविंद घोष यांना दोषमुक्त केलं. आणि अरविंद घोष हे राजकारणातून संन्यास घेऊन पॉंडिचेरीला रवाना झाले. आता पॉंडिचेरीला का गेले असतील? कारण की पॉंडिचेरी इंग्रजांच्या ताब्यात नव्हती. पॉंडिचेरी इंग्रजांच्या ताब्यात नव्हती, तर पॉंडिचेरी कोणाच्या ताब्यात होती? फ्रान्सवाल्यांच्या ताब्यात होती. कोणाच्या ताब्यात होती? मग फ्रान्सवाल्यांच्या काय होती? ताब्यात होती. म्हणून ते पॉंडिचेरीला चालले गेले. कोण? अरविंद घोष. ठीक आहे, क्लिअर आहे. अरविंद घोष कुठे चालले गेले? पॉंडिचेरीला चालले गेले. राजकारणामधनं काय घेतला त्यांनी? संन्यास घेतला. चालायचं पुढे, चालायचं पुढे. आता क्रांतिकारी हालचाल पण काय झाल्या होत्या? मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली, आठवतं? 1906 मध्ये वंगभंग आंदोलन सुरू झालं. 1906 मध्ये काय सुरू झालं? वंगभंग आंदोलन सुरू झालं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकर शिकत होते. कोणत्या कॉलेजमध्ये शिकत होते? फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होते. आणि या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी त्या गांधी टिळकांच्या टिळकांच्या कापड होळीमध्ये भाग घेतला होता. टिळकांनी बहिष्काराचा हत्यार उपसलं. बहिष्कार म्हणजे समजलं ना? परदेशी मालावर काय करायचा होता? बहिष्कार करायचा होता. याच्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमधनं हाकलून देण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. कोणाला? सावरकरांना. कोणाला काढण्यात आलं होतं? सावरकरांना काढून टाकण्यात आलं होतं. आणि ही गोष्ट टिळकांना समजली की पोराचा एज्युकेशन आपल्यामुळे काय झालं? वाया गेलं, किंवा आपल्यामुळे पोराला फर्ग्युसन कॉलेजमध्ये काढून टाकलं. टिळकांना जेव्हा समजलं, पण टिळकांनी काय केलं? त्यांचा जो मित्र होता तो इंग्लंडला काय चालवायचा? इंडिया हाऊस चालवायचा. इंडिया हाऊस नावाचं इंडिया हाऊस चालवायचा. श्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊस चालवायचा. आणि मग इंडिया हाऊस कोणती शिष्यवृत्ती द्यायचे? छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती द्यायची. ठीक आहे, तर शिवाजी शिष्यवृत्ती, छत्रपती शिवाजी महाराज शिष्यवृत्ती द्यायची. मग ती शिष्यवृत्तीच्या नावाने सावरकर कुठे गेले? इंग्लंडला गेले 1906 ला. आणि 1907 ला त्यांनी काय केलं? 1857च्या उठावाचा काय घेतलं? 1857च्या उठावाचा 50वी जयंती साजरी केली. 1908 मध्ये त्यांच्या भावाच्या घरामध्ये नाशिकमध्ये काय झाली? झडती झाली. त्यांनी क्रांतिकारी कार्यांमध्ये सहभाग काय घेतला? मग 1908 मध्ये काय झालं होतं? विदा सावरकरांना लंडन येथील क्रांतिकार्याचा ब्रिटिशांना सुगावा लागला. आणि त्यांच्या घरी नाशिकमध्ये म्हणजेच भगूर येथे गणेश सावरकरांच्या नाशिक येथील घराची काय घेण्यात आली होती? झडती घेण्यात आली होती. गणेश सावरकरांच्या घराची काय घेण्यात आली होती? झडती घेण्यात आली होती. याच्यात काही कागदपत्र सापडले, बंदूक कसं तयार करायचे, बॉम्ब कसे तयार करायचे. आणि त्याच्यामुळे गणेश सावरकरांना जन्मठेप झाली. गणेश सावरकरांना काय झाली होती? जन्मठेप झाली होती. गणेश सावरकरांना काय झाली होती? जन्मठेप झाली होती. आणि त्याचा बदला घेण्यासाठी मग त्याचा बदला घेण्यासाठी कलेक्टर जॅक्सनची काय करण्यात आली होती? हत्या करण्यात आली होती. आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, सो क्लिअर आहे इथपर्यंत? काही डाऊट नाही, काही शंका नाही? काही डाऊट शंका असेल तर मला सांगा. आणि यामध्ये काही गुप्त कागदपत्र सापडली जेव्हा गणेश सावरकरांच्या घराची झडती घेण्यात आली. आणि या हाती लागल्याने गणेश सावरकरांना जन्मठेपीची काय झाली होती? शिक्षा झाली होती. मग कलेक्टर जॅक्सनचा खून काय केला होता? विनायक दामोदर सावरकरांना शिक्षा झाली, त्या बदल्यात नाही, तर गणेश सावरकरांना शिक्षा झाली, त्या बदल्यात झालेला होता. कोणाला शिक्षा झाली होती? गणेश सावरकरांना शिक्षा झाली, त्याचा बदला घेण्यासाठी कलेक्टर जॅक्सनचा खून केला होता. ठीक आहे, आनंद कानरेने. चला पुढे जाऊया. आता याच काळामध्ये काय घडलं होतं? याच काळामध्ये 1908 मध्ये वीरेन दासगुप्ता या पोलीस यांनी पोलीस अधीक्षक शम्स उल आलम यास कलकत्ता हायकोर्टामध्ये काय केलं होतं? ठार केलं होतं. ही पण एक घटना लक्षात ठेवायची. वीरेन दासगुप्ता या क्रांतिकारांनी पोलीस अधीक्षक शम्स उल आलम, ठीक आहे, यास कलकत्ता हायकोर्टमध्ये काय केलं होतं? ठार केलं होतं 1908 मध्ये. कुठे मित्रांनो? 1908 मध्ये. चालायचं पुढे. याची पीडीएफ तुम्हाला ऍप्लिकेशनच्या चॅट बॉक्स मध्ये मिळून जाईल. डबल टेबल वाचणार आहात, ठीक आहे, किंवा तुम्ही लक्ष देणार आहात. आता हे झालं 1908 मध्ये एवढ्या गोष्टी घडल्या. आता पुढचं साल आपण बघणार आहोत मित्रांनो, 1909. कोणतं साल बघणार आहोत? 1909. आता 1909 मध्ये काय काय घडलं ते बघणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे 1909 चा मार्लोमेंटो कायदा आला. कोणता कायदा आला होता मित्रांनो? मार्लोमेंटो कायदा आला होता. आठवतं? 1909 चा कोणता कायदा? लक्षात राहायला पाहिजे. मार्लोमेंटो कायदा
लक्षात राहायला पाहिजे. आता 1909चं जे काँग्रेस अधिवेशन होतं मित्रांनो ते लाहोर येथे भरलं होतं. 1909चं जे काँग्रेस अधिवेशन होतं मित्रांनो ते कुठं भरलं होतं? काँग्रेसचं अधिवेशनाचं ठिकाण जे सांगतं ते कुठं होतं? लाहोर होतं. बरोबर आहे. आणि या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मदन मोहन मालवीय. कोण होते? मदन मोहन मालवीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि मग यांचं नाव मालवीय, आडनाव मालवीय नाहीये, यांचं आडनाव मालवीय नाव पाहिजे होतं. चुकलंय, मालवीय असं पाहिजे. त्यांचं ओरिजिनल सरनेम काय आहे? चतुर्वेदी, मदन मोहन चतुर्वेदी. ठीक आहे, मदन मोहन चतुर्वेदी हे त्यांचं ओरिजिनल सरनेम आहे, मालवीय नाही. ठीक आहे, चालायचं पुढे. ओके, चला मग पुढे जाऊया. काही डाऊट, काही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट करा. आपण 1947 पर्यंत जाणार आहोत, त्याच्यानंतर मग 1947 पासून तर परत 2024 पर्यंत जाणार आहोत आपण. पण सध्या एमपीसीच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास 1947 फ्रीच्या अँगलने विचार करतोय आपण. ठीक आहे, आता याच काळामध्ये तुम्हाला माहित असेल गणेश सावरकरांना शिक्षा झाली होती आणि त्याचा बदला घेण्यासाठी गणेश सावरकरांना शिक्षा झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी गणेश सावरकरांना शिक्षा झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी क्रांतिकारी गट मध्ये बघा, मग नाशिक मध्ये डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रियल ऑथर्स जॅक्सन यांनी नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात अनंत लक्ष्मण कानरे या 17 वर्षाच्या मुलाने हत्या केली 1909 मध्ये. अनंत कानरे यांनी कोणाची हत्या केली? कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे. काय केलेली? हत्या नाही, काय केला असतो? वध. काय केलेला आहे? वध केलेला आहे. हत्या शब्द वापरायचा नाही, हत्या शब्द वापरायचा नाही. तर काय केलेला आहे? वध केला आहे. कलेक्टर जॅक्सनचा काय केलेला आहे? वध केलेला आहे. कोणी? अनंत कानरे यांनी केलेला आहे, अनंत लक्ष्मण कानरे यांनी. आणि जेव्हा अनंत लक्ष्मण कानरे यांनी खून केला, वध केला, त्यावेळेस त्यांचं वय किती वर्ष होतं? 17 वर्ष होतं. आणि तुम्ही म्हणाल की अनंत कानरे नाशिकचे आहेत. अनंत कानरे नाशिकचे नाहीत मित्रांनो. तर काय झालं होतं? अनंत कानरे कोणत्या टाकीमध्ये त्यांचा खून केला होता? विजयानंद टाकीमध्ये खून केला होता. काही लोक नाशिकचे असतील तर शालिमार मध्ये आजही विजयानंद टाकी आहे, तुम्ही बघू शकता, बंद पडलेली टाकी आहे. ठीक आहे मित्रांनो, तर विजयानंद टाकीमध्ये त्यांचा काय केला होता? खून केला होता. कोणाचा खून केला होता? खून नाही, वध केला होता. कोणाचा? कलेक्टर जॅक्सनचा. आणि त्यावेळेस अनंत कानरेंचं अनंत लक्ष्मण कानरेंचं वय किती वर्ष होतं? फक्त 17 वर्ष होतं. आता हे नाशिकचे नाही आहेत, अनंत लक्ष्मण कानरे नाशिकचे नाहीत. यांचा जो जन्म आहे मित्रांनो तो आहे सुरतचा. अनंत लक्ष्मण कानरेंचा जन्म कुठला आहे? सुरतचा आहे. कुठला आहे मित्रांनो? सुरतचा. त्यांचं जे शिक्षण झालेलं होतं ते झालेलं होतं औरंगाबाद मध्ये, yani संभाजीनगर मध्ये. मी आजच्या संभाजीनगर मध्ये. यांचं शिक्षण कुठे झालं होतं? ते कुठे राहत होते? संभाजीनगर मध्ये राहत होते. खास करून कलेक्टर जॅक्सनला वध करण्यासाठी ते नाशिकला आलेले होते. कलेक्टर जॅक्सनचा वध करण्यासाठी. वध करण्यामागचं कारण काय होतं? गणेश सावरकरांना झालेली शिक्षा जन्मठेपेची. विनायक दामोदर सावरकरांचा संबंध नाही इथं या खुनामध्ये. मग गणेश सावरकरांना शिक्षा झाली होती त्याचा बदला घेण्यासाठी हे संभाजीनगरहून नाशिकला आले. कलेक्टर जॅक्सनचा खून केला, वध केला आणि वापस नाशिकहून तेव्हा एक रेल्वे चालायची शालिमार टू नाशिक. तर मग ते शालिमारच्या स्टेशन पर्यंत पोहोचले होते आणि शेवटी तिथे त्यांना काय करण्यात आलं होतं? पकडण्यात आलं होतं. कोणाला? अनंत लक्ष्मण कानरेंना. ठीक आहे, चालायचं पुढे. ठीक आहे, आता मग बघा, आता काय झालं होतं की या मुलाने कलेक्टर जॅक्सनचा खून केला. एका मागोमाग 7 गोळ्या मारलेल्या आहेत. एका मागोमाग किती गोळ्या मारल्या आहेत? कलेक्टर जॅक्सनला 7 गोळ्या मारलेल्या आहेत अनंत लक्ष्मण कानरेंनी. ठीक आहे, आणि आता अनंत लक्ष्मण कानरे त्या विजयानंद टाकीमध्ये काय करत होते? त्याच वेळेस जॅक्सन काय करत होता विजयानंद टाकीमध्ये? किर्लोस्कर मंडळी. बघा, जसं की आज पूर्वी नाटकं चालायचे, नाटक तयार करणारी कंपनी असायची, ती किर्लोस्कर कंपनी होती. जसं की तुम्ही आज प्रोडक्शन हाऊस असतात वेगवेगळ्या चित्रपटांची, त्या पद्धतीने किर्लोस्कर मंडळींचं ठीक आहे एक नाटक होतं. कोणतं होतं? शारदा हे नाटक होतं. ते नाटक पाहत होते कोण? कलेक्टर जॅक्सन हा शारदा हे नाटक काय करत होता? पाहत होता. आणि हे नाटक शारदा जे नाटक आहे कोणी लिहिलेलं होतं? गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं होतं. इथपासून लक्षात ठेवायचंय, शारदा नाटक पाहत असतानाच कलेक्टर जॅक्सनचा वध केलेला आहे अनंत लक्ष्मण कानरेंनी. आणि हे शारदा जे नाटक आहे ते कोणी लिहिलंय मित्रांनो? गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं आहे. कोणी लिहिलंय मित्रांनो? गोविंद बल्लाळ देवल यांनी हे नाटक लिहिलेलं आहे. याच्यामध्ये काही डाऊट शंका असेल तर मला तुम्ही कॉल करा, कमेंट करा. आपण डिटेल करत आहोत. 1909 मध्ये आहोत मित्रांनो. प्रत्येक इयर वाईज आपण कव्हर करत आहोत. ठीक आहे मित्रांनो, चला आता याच काळामध्ये एक वृत्तपत्र सुरू झालं. 1909 मध्ये लीडर नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू झालं. कोणतं वर्तमानपत्र सुरू झालं मित्रांनो? लीडर हे इंग्रजी भाषेतील वर्तमानपत्र सुरू झालं अलाहाबाद येथे. ठीक आहे, आणि मदन मोहन मालवीय याचे काय होते? संस्थापक होते या वर्तमानपत्राचे. आता मदन मोहन मालवीयचं ओरिजिनल सरनेम आताच मी तुम्हाला सांगितलं काय? चतुर्वेदी. बरोबर आहे. सो लीडर वर्तमानपत्र लक्षात ठेवायचं. कोणाचे? मदन मोहन मालवीय कडून सुरू झालं होतं. अलाहाबाद मधून कोणत्या भाषेत होतं? इंग्रजी भाषेत होतं. आणि 1909च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष पण कोण होते?
मदन मोहन मालवीय होते. क्लिअर आहे. 1909 मध्ये मार्लोमेंटो कायदा सुद्धा आला होता. कोणता कायदा आला होता? एक्स्ट्रा टॉपिक. 1909 मध्ये कोणता कायदा आला होता? मार्लोमेंटो कायदा आलेला होता. मार्लोमेंटो कायदा आला होता. ठीक आहे. ओके, चला पुढे चालायचं. ओके, नेक्स्ट बघा आता पुढचं आपल्याला बघूया. पुढचं आपण बघूया 1910 मध्ये काय घडलं. ठीक आहे. 1910 मध्ये काय घडलं. आता आपण 1910च्या बाबतीत चर्चा करत आहोत. 1910 मध्ये काय घडलं? काँग्रेसचं जे अधिवेशन होतं ते अलाहाबाद येथे भरलं आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विल्यम वेडनबर्न. कोण होते? विल्यम वेडनबर्न. हा माहित असेल तुम्हाला, इंग्रज व्यक्ती आहे जो काँग्रेसचा अध्यक्ष होऊन गेलाय दुसऱ्यांदा. ठीक आहे. एक पहिला विदेशी व्यक्ती पण हाच आहे. काँग्रेसचा पहिला विदेशी व्यक्ती कोण आहे? विल्यम वेडनबर्न आहे. बरोबर आहे. 1889 ला पहिला वेळास अध्यक्ष झाला आणि दुसऱ्यांदा जॉर्ज युले झाला होता 1890 ला. जॉर्ज युले 1890 ला. ठीक आहे. 1889 ला कोण? विल्यम वेडनबर्न. पहिला इंग्रज व्यक्ती जो काँग्रेसचा अध्यक्ष झाला होता 1889 मध्ये विल्यम वेडनबर्न. ठीक आहे. चालायचं पुढे. ओके, तर हा पुन्हा दुसऱ्यांदा अध्यक्ष झाला 1910 मध्ये विल्यम वेडनबर्न. दुसऱ्यांदा काँग्रेसचा काय झाला होता? अध्यक्ष सुद्धा झाला होता विल्यम वेडनबर्न. समजते? लक्षात येते? आता याच काळात सुमारे 90 क्रांतिकारकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यांना हावडा आहे आणि ढाका खटल्यामध्ये काय करण्यात आलं होतं? गोतवण्यात आलेलं होतं. त्यांना खेचण्यात आलं. ठीक आहे. आता शैक्षणिक वाटचाल काय झाली या काळामध्ये बघा. हार्डिक्सने शिक्षण क्षेत्रात व्यापकता लक्षात घेऊन भारतात शिक्षण खात्याची निर्मिती केली. 1910 मध्ये शिक्षण खात्याची काय झाली? निर्मिती झाली. याच्या आधी पण शिक्षण विभाग होता, मात्र तो गृह खात्याच्या अंडर चालत होता. कोणाच्या अंडर चालत होता? गृह खात्याच्या. 1856 ला तुम्हाला माहित असेल उडच्या खाली त्यानुसार शिक्षण खात्याची काय झाली होती? निर्मिती झाली होती. शिक्षण विभागाची निर्मिती झाली होती. ठीक आहे. त्याच्या आधी बोर्ड ऑफ एज्युकेशन होतं, म्हणजे नाना चालवायचे, नानाची शाळा मिळून चालवायचे. तुम्ही वाचलं असेल. ठीक आहे. नाना जगन्नाथ शंकर सेठ. मग बोर्ड ऑफ एज्युकेशन पासून शिक्षण विभागापासून शिक्षण खातं. ठीक आहे. असा भाग आहे. क्लिअर आहे. मग हार्डिक्सने काय केलं? हा भारताचा गव्हर्नर जनरल होऊन गेलाय. पुढे सांगतो 1810 मध्ये येईल. ओके, 1810 मध्ये येईल, 10 ते 16. ठीक आहे. तर शिक्षण विभागाची स्थापना करण्यात आली. शिक्षण खातं निर्माण करण्यात आलं लॉर्ड हार्डिक्सने. याच्या आधी शिक्षण विभाग कोणाच्या अंडर चालायचा? गृह खात्याच्या अंडर चालायचा, होम मिनिस्टरच्या अंडर चालायचा. जसा की आज सीबीआय कोणाच्या अंडर चालते? सीबीआय कोणाच्या अंडर चालते? होम मिनिस्टरच्या अंडर चालते. सीबीआय आणि जे 5 आपले जे हे आहेत काय पॅरामिलिटरी आहेत ते सुद्धा होम मिनिस्टरच्या अंडर चालतात. फक्त आर्मी डिफेन्स मिनिस्टरच्या अंडर चालते. चला पुढे जाऊया. तर सर हायकोर्ट बटलर यांनी व्हायसरायच्या कार्यकारी मंडळाचा पहिला शिक्षण सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. बटलर कमिशन तुम्ही आपण पुढे शिकणार आहोत. बटलर कमिशन इंग्लंडचा क्रिकेटर नाही. ठीक आहे. कॅप्टन नाही. हायकोर्ट बटलर याची व्हायसराय मंडळाच्या पहिल्या शिक्षण खात्याचं सदस्य म्हणून काय करण्यात आली होती? 1910 मध्ये काय करण्यात आली होती? नियुक्ती करण्यात आलेली होती. पहिला शिक्षण मंत्री म्हणूया आपण. पहिला शिक्षण मंत्री. चला बटलर. ओके. त्याच्यानंतर 1910 पासून 1916 पर्यंत लॉर्ड हार्डिक्स दुसरा हा भारताचा गव्हर्नर जनरल आला. ठीक आहे. 1910 पासून 1916 पर्यंत भारताचा व्हायसराय किंवा गव्हर्नर जनरल पदी कुणाची नियुक्ती करण्यात आली? लॉर्ड हार्डिक्स दुसरा याची काय करण्यात आली होती? नियुक्ती करण्यात आलेली होती. ठीक आहे. लॉर्ड हार्डिक्स याची काय करण्यात आली होती मित्रांनो? नियुक्ती करण्यात आली होती. 1910 आज आपल्याला संपवायचंय. बघा, वर्नॅक्युलर्स ऍक्ट गदा आणणारा कायदा 1910 मध्ये पास करण्यात आला. पुन्हा देशी वर्तमानपत्र कायदा पास करण्यात आला. इतिहासामध्ये पहिल्यांदा 1877 ला वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणलाय. 1878 नाही, चुकलंय माझं. 1878 ला वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला आणि 1910 ला वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला. मग प्रश्न असा येतो मित्रांनो, देशी वर्तमानपत्र बंदी कायदा. ठीक आहे. एखादं वर्तमानपत्र छापायचे देशी भाषेत छापायचे, वर्नॅक्युलर लँग्वेज मध्ये छापायचे, तर त्याच्या आधी ते कलेक्टरला दाखवावं लागायचं, चेक करावं लागायचं. कलेक्टर तपासायचा की सरकारच्या विरोधात काही लिहिलेलं आहे की नाही आणि मग ते पास करायचं आणि पास झालं तर पब्लिश व्हायचं. सो 2 वेळा असं वृत्तपत्रांवरून गदा आणणारा कायदा आलेला आहे. किंवा एक 1878 आणि 1910 पुढे पण येणार आहेत. आपण ते शिकणार आहोत. 1878 1910 वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. ठीक आहे. वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट. क्लिअर आहे. 2 वेळा लक्षात ठेवायचं. वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट गदा आणणारा कायदा आणला. 1910 ला सर्वात महत्वाचं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. तुम्हाला माहित असेल रयत शिक्षण संस्था यांनी बुधगाव सातारा जिल्ह्यामध्ये बुधगाव येथे विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. कशाची स्थापना केली मित्रांनो? विद्याप्रसारक मंडळाची स्थापना केली. 1910 मध्ये रयतचं रोपट लावलं गेलं. ठीक आहे. विद्याप्रसारक मंडळाची काय केली? स्थापना केली. आणि याच वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे माहित असतील तुम्हाला. ठीक आहे. महर्षी धोंडो केशव
कर्वे यांनी 1896 मध्ये स्थापन केलेलं महिला आश्रम, 1896 मध्ये स्थापन केलं महिला आश्रम, 1907 मध्ये स्थापन केलेलं महिला विद्यालय. या दोघही आश्रम व शाळा यांना लागणारं कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी निष्काम कर्म मठाची स्थापना केली. खूप IMP हा प्रश्न पुन्हा पुन्हा येतो. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली, कोणत्या वर्षी केली? ठीक आहे, कोणत्या वर्षी केली? जोड्या लावण्यासाठी येतं. निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी आहे? मग महर्षी धोंडो केशव कर्वे, 1910. 1910 निष्काम कर्म मठाची स्थापना 1910. मग आपल्याला तीन आकडे जोड्या लावण्यासाठी येतात. पहिलं महिला आश्रम, महिला आश्रमाची स्थापना 1896. महिला विद्यालय, पुढे SNDT रूपांतर होईल त्याचं 1907. SNDT सांगेल मी 1917. SNDT पुढे सांगेल 1917. SNDT माहित असेल तुम्हाला, श्रीमती नथुबाई दामोदर ठाकर सिंग. 1917 येईल त्यावेळेस आपण बघू. 1907 ला काय महिला विद्यालय आणि 1910 ला काय निष्काम कर्म मठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे. जोड्या लावण्यासाठी ह्या आकडेवारी तुमचे काय असले पाहिजे, पाठ असले पाहिजे मित्रांनो. सो निष्काम कर्म मठाची स्थापना कोणी केली? महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेली आहे 1910 ला. ठीक आहे, पुढे या तिन्ही संस्थेचं कार्य उत्तर वाढत गेल्याने एकत्रीकरण हिंगणे स्त्री शिक्षण संस्था साली आणि त्यानंतर महर्षी कर्वे शिक्षण संस्था असं तिचं काय करण्यात आलं, नामकरण करण्यात आलं. हिंगणे माहित असेल तुम्हाला, पुढे आपण याच्यावर शिकणार आहोत. ठीक आहे, हिंगणे स्त्री शिक्षण संस्था तिचं नाव झालं. पुढे काय झालं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था असं नाव करण्यात आलं. स्त्री शिक्षण संस्था असं काय करण्यात आलं, नाव करण्यात आलं. क्लिअर आहे इथपर्यंत, काही डाऊट नाही. आज आपण 1908, 1909, 1910 3 वर्ष बघितलेले आहेत मित्रांनो. व्हिडिओ कसा आवडला, लाईक शेअर करा मित्रांनो. तुमचं लाईक शेअर मला व्हिडिओ बनवण्यामध्ये प्रोत्साहन दिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं याच्या ऑनलाईन क्लासेस पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. जेवढे युट्यूबला मिळतात त्याच्या 10 टाइम्स तुम्हाला आपल्या ऍप्लिकेशनला पेडमध्ये मिळतं. सो काही लोक नॉर्मल फी मध्ये तुम्ही पूर्ण क्लास करू शकतात. काही लोकांना ऑनलाईन जॉईन करायचं असेल तर त्यांचं स्वागत आहे मित्रांनो. सो या व्हिडिओमध्ये आपण एवढे पॉईंट डिस्कस केलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले पॉईंट काय करणार आहोत, 11 पासून सुरुवात करणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.